मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा जोरदार क्रांतीला नामय गावकरांची तुम्हा साथ हाय दमदार महानगरपालिकेमध्ये एंट्री होणार जोरदार क्रांतीला नामय गावकरांची तुम्हा साथ हाय दमदार विरोधकाला देऊन धक्का विजय करून देणार पक्का क्रांती नानाचा धावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर साऱ्या माता भगिनींचा हात हाय पाठीवर तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर क्रांती नाना प्रचार करणार नगरसेवक निवडून आणणार सगळ्यांना बोलून दावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक 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 ज्यांच्यामुळे आपण पुढचे 3 तास एक मनसोक्त आनंद घेणार आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके भाऊजी क्रांतीनाना माळेगावकर याचा आपण सर्वांनी जोरदार वर्षाताई बरोबर नंदाताई गोरे आणि संगीताताई बोरसे याही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले आहेत लय भारी
भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा अनेक होता जिजा उचलले तर तो लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नखे होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पाळी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मारणारा शिवा काशीकर आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण मी याच जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य कौशेश्वरांचं नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र या वहिनींना आजच्या कार्यक्रमातून पहिली पैठणी माझ्याकडून टाळ्यांचा आवाज येऊ द्या वहिनी तुम्हाला पैठणी आजचा कार्यक्रम आहे 5784 तुमच्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या बहिणींपासून करणार यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया नमस्कार माऊली नाव तुमचं जय श्री बोराडे बोराडे एकदा बोराडे बहिणीसाठी प्लीज एकदाच टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बया बिचारीनं टेन्शनच घेतलं सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर 1000 रुपये दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घेऊन माझ्याकडनं फुल परवानगी ओके आणि भाजीत भाजी सांगायची नाही ओके सगळ्यात चांगला उखाणा वाटला तिथं जाणार कुकर घेणार तुम्हाला देणार ओके बोला जय श्रीराम हा बोलवायची बचत गटाची संसाराचं बरं आणि परपंचाचं काय परपंचाच्या डॉक्टरांची पुढं दोघांचा असतो संसार बरं दोघांचा असतो रमेश तुझा तिघांचा आहे ना रे हा बरं पुढं दोघांचा असतो संसार दोघांनीही सावरायला हवा आणि आजार झाल्यावर डॉक्टरकडे जायला हवा मग दोघांचा असतो संसार दोघांनीही सावरायला हवा सुयोगरावांनी घरात केला पसारा तर तो त्यांनी सावरायला हवा तेवढ्यासाठी लग्न करून ह्याला आणलंय काहीच नाही दुसरं जी तुम्ही काय पोलीस भरती झाले का परेड सावधान काय परिचय आपला अमृता योगेश मांजरे बरं कुठे उखाणा म्हणू का मग शिवे देता उखाणा म्हणू का मराठीत एखादं गाणं म्हणा काय अडचण नाही हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक माहेर आणि सासरची खून योगेश रावांचं नाव घेते मांजरेंची सून यस काय म्हणता प्रियंका विशाल तांबे तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले का बाबा आले ना सरकारने एवढं चांगलं काम केलं घर बसल्याचे 1000 रुपये जमा होतात उखाणा घेऊ का नाही उलाला असं केलं तरी मी बघून घेतो काय अडचण नाही आता पर्यायच नाही माझ्याकडे दुसरा हा सासू सासरे शंकर पार्वती सासू सासरे शंकर पार्वती बर हा ननंद कोण आहे हौशी भूषणरावांचं नाव घेते हो मिनिस्टरच्या दिवशी जमलं या कशा आहात तुम्ही बरे का ते कसे बरे दोघं मिळून कसे आहे छान मला दोघं पर्याय मला खरे कोणतरी असेल ना पुढे सुरेखा संतोष पुढे
कणकण कुदळी मनमन माती चिकारले बोटी पेटरले काम हातावेच्या पोटी जरमले राम राम गेले 15 रुपयांनी 15 त्याच्या अंग शिक्का टांगल्यावर मडका फुटला वगळ गेला परतदारची पैकाना सकाळपर्यंत होईल नाही त्यांनी मला 3 तासाचंच बुकिंग केलं मिळाल्यापासून टाइम चालला हा असू दे इथे परसदारी ते काय आले म्हणजे की हा नाही कशाला ते वगुळ गेला परसदारी तिथून पुन्हा नाव कोण घेत ऐका कोणाचं काय आहे ना ते पुढे सध्या हा परतदारची पैका नाव कोण घेते ऐका नाव घेते एक उत्तम रावांची लेख नाव घेते गणित श्रीकृष्णाची बहीण नाव घेते काशी परशुरामची भाषी म्हणजे आमच्या इकडचे सगळे उलटले फक्त सासर बाहेरच उद आहे तुम्ही जाऊ म्हणा दीर म्हणा हे नाही का सगळं माहितच असू द्या हा हा नाव कोण घेतं ऐका नाव कोण घेत ऐका नाव घेते काशी परशुरामची भाषी नाव घेते लाडी विठुरावांची दाढी नाव घेते वाणी संतोषरावांची राणी वा 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 त्यांच्याच घरात भरा पाणी ऐका ना किती शिक्षण झालं 12वी मग तिकडे बीकॉम करा हे कशाला पाठ करत बसले ह्याचे पगार मिळणार आहे का काही पाठ करतात वा 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 जी आपलं नाव प्रीती परेश मोपळे कुठून आलो मी वैजापूर मी पण आलो उद्या सोलापूरला काय हा पुढे चांदीच्या ताटात सोन्याची केळी परेश रावणचे नाव घेते न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी डॉक्टर साहेब मेडिकल आहे की नाही एखादा मला ऍसिडिटीचा पण त्रास व्हायला लागलाय आणि ह्यांचं ऐकलं असं वाटलं उंदराचीच एखादी गोळी खाली अहो ते केळी म्हणा संध्याकाळची वेळी म्हणा की दिवशी कसं होईल ह्यांची हौशी घालून दिवशी घालतं डेंजरच आहे बाबा या नमस्कार काय म्हणता यस यस पुढे स्वाती अजिंक्य खैरे इंग्रजीत म्हणतात चंद्राला सण नाही मून म्हणत आमच्याकडे काही सणच म्हणतात काही की बाबा हा इंग्रजीत म्हणतात सूर्याला सण चंद्राला मून अजिंक्य रावांचे नाव घेते खैरेंची यस सकाळी काय होईल तुम्ही या ना पुढे हा पूर्ण आपले गुंता घेऊ तेवढ्यासाठी यस काय नाव तुमचं अनुजा शुभम गायकवाड साऊंड वाला दोन्ही क्लॉक घेत नसते तरी पण आवाज आहे ना त्याचा भाव हा काचीच्या बशीत चिकूची फोड शिवमरावांची पप्पी खूपच गोड पप्पी दे केळी मिळी तर ठेवायची होती तुम्ही डायरेक्ट चिकूची फोड होताय नीट पुढे उखण आहे का यांचं हा कसं म्हटले चिकूच्या बशीत आता चिकूच्या बशीत थोड्या वेळा बशीत चिकू बंद चालेल पुढे जाऊ राहते तो बशीत बसत चालेल अरे परमेश्वर हा चिकूच्या बशीत काचीच्या बशीत चिकूची फोड शिवमरावांची पप्पी खूपच गोड काय बाबा ह्याला सुद्धा अरे तू केवढ तू कशाला असतो तू असू नको हे नॉनव्हेज जोकता नमस्कार तुमचं काय पार्लर वगैरे आहे हो मला कसं कळलं माझ्या मेकअपमुळे किंवा माझ्या आउटफिटमुळे मी केलाय त्यांनी केलाय तुम्हालाच का म्हणलं फाउंडेशन बरोबर लागले हो बाकी त्याचा हल्लेला असते हल्लो की वेगळं दिसतो येस येस नाही माझ्याकडे भरपूर सारे अभ्यास आहे तुम्हाला सांगतो हळूहळू हा नाव सांगायचं व्हॉट्सअपला पाठवतो घरी गेल्यावर बघतो आणि आधार कार्ड छापून देतो तुम्हाला हा निशा मयूर राजपूत थोडंसं पुढे आपण हा निशा मयूर राजपूत दूध में चावल डालो तो उसे खीर कहते हैं मयूर सिंह जैसा पति मिले उसको तकदीर कहते हैं रश्मन है बिचारी या जी पुजारा नाईकवाडी यस शिर्डीची साई पंढरपूरची विठ्ठल रखमाई राहुलरावांचे नाव घेते आभ्याची आई धन्यवाद बरं तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष वगैरे काय करता शिक्षक आहेत का करता काय कसं असतं माहित आहे का राजकारणी असतात तर त्यांच्या साडीचा पदर इथून असतो बचत गटाचे अध्यक्ष असतील हे करत असतील असं महागून पदर असतो भांडकुळे असतात डायरेक्ट कमरेला असतो काढू नका हा त्या बिचारी लगेच हात घातला
त्या अभ्यासात सांगतो तुमचं वाटलं म्हणजे राजकारणी आता जी. माझं नाव सोनाली सिद्धेश्वर धुमाळ. यस, माझं नाव क्रांती नाना मळेगावकर. बघा आता तुमची इच्छा. भाऊजींच्या लग्नात लावली हौशीने चांदीची वेणी. भाऊजींच्या लग्नात लावली हौशीने चांदीची वेणी. सिद्धेश्वरांना सांगून आले आहे मळेगावकर देणार आहेत मला पैठणी. एक काम करा, टेलरला फोन करा, ते कुपरला येते आले नसतील का? वा, धन्यवाद. या, आपलं नाव? सोनम राजपूत. सोनम राजपूत. यांचं नाव? मयूर राजपूत. आणि सगळं मिळून नाव? सोनम मयूर राजपूत. सांगायचं आता, फॉर्म भरायचा, आधार कार्ड भरायचं म्हणजे. हा, पुढे? काचेच्या ग्लास मध्ये असतो निंबूचं शरबत. मयूर लग्न नसताना मला नाही करणार. लगेच व्हिडिओ कॉल करायचा. असं आपलं नाव? तुम्हाला काही ग्रामपंचायत तिकीट मिळणार आहे? वगैरे वगैरे बरोबर घेतला होते फोटो, फक्त एवढंच करा तुम्ही. तिकीटच मिळण्यासारखं वाटेल तुम्हाला. जी. वा वा वा, अभिनंदन तुमचं पण. हा. जय जितेंद्र. सौ अंकिता ललितजी हिरल. डब्बी में डब्बी, डब्बी में जीरो. ललितजी मारो कोहिनूर हीरो. पधारो मारो देश. यस. जी. रश्मि विशाल त्रिभुवन. उसके आगे नाव घेतलं. जेजुरीचा खंडेराया तुळजाभवानी. विशालरावांचं नाव घेते मी त्यांची आदरांजली. काय झालं? तो जमलं. एखाद्या कविता म्हणणाऱ्याने जर हे ऐकलं तर फाशी गेली पाहिजे. ते भवानी म्हणल्यावर ते अर्धांगिनी येते. मी म्हणलो त्या कुठं म्हणल्या? जाऊ द्या. आपला परिचय? वैष्णवी प्रणव कांगले. वैष्णवी प्रणव कांगले. हे छान केलं बरं तुम्ही. बर, पुढे? नाव घ्यायचंय का? तुम्ही इंस्टाग्रामला आहेत का? आहे. घरी गेलो यांच्याकडे मोबाईल द्यायचा आणि त्यांना म्हणायचं की व्हिडिओ बनवा. कुठला माहित आहे का? गुलाबी साडी आणि थोड्या वेळ. येस, मला हलकर मी अनाऊन्स तेच आहे का? येस. गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याचे फूल. प्रणवरावांचं नाव घेते कंगले. जी. तुमचा परिचय? अर्चना योगेश सेजवर. परशा कुठे आहे तुमचा? शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे शान. ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राची शान. छत्रपती शिवाजी महाराष्ट्राची शान. योगेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचं राखून. आजपासून कधी ज्या ज्या वेळेस राजांचं नाव घेत असाल तर छत्रपती हा शब्द नक्की वापरायचा. 350 वर्षापूर्वी राजे जन्माला आले नसते तर अंगणात तुळस राहिली नसती, मंदिरावर कळस राहिला नसता, माऊलीच्या डोईवर पदर राहिला नसता, माता माऊलीबद्दल आदर राहिला नसता. राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातेचं नाव घेताना राजमाता जिजाऊ दोन्ही वाक्य आवडून वापरत चला. आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा सुंदर असा सोहळा रंगतोय. आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय प्राध्यापक रमेशजी बोरनाळे सर यांचं आगमन अवघ्या काही क्षणात व्यासपीठावरती होत आहे. तर त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. ओके जी. कुठं आणतो? इथं बोला दादा. हा, हे माझ्या पैसे आहेत आंबेकर. आंबेकरांचं बाळ रडते. मला हे म्हणत रे. ओके. हा, धनश्री कमलेश आंबेकर. धनश्री कमलेश आंबेकर. त्यांनी तिकडं आंबेकर विचारलं, आंबेकर इथं सापडल्या. हा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा एक होता. जिजा उचलले तर तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, हाती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नखे होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मारणारा शिवा काशीकर. आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको, कारण मी याच
कमलेश रावांचं नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र. या वहिनींना आजच्या कार्यक्रमातून पहिली पैठणी माझ्याकडून टाळ्यांचा आवाज येऊ द्या. वहिनी तुम्हाला पैठणी फिक्स झाली. ओके, यांचा नंबर नाव लिहून घ्या. हा, येस. आरती जीवन गायकवाड. आरती जीवन गायकवाड. पुढे शिर्डीमध्ये साई, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई. जीवनरावांचं नाव घेते. कोणाची आई? माधवीची आई. जी बोला. सुमन अनिकेत गोरखा. हॅलो. लंडन. मग कुठं? ह्या होत्या राजा महाराष्ट्र. हा, सुमन अनिकेत गोरखा. नाही तर म्हणा ओम बघुगे भागोदरी भगनाशी योनी ओम भक्त सखी. कुठं आलो तुम्ही? इथे. त्याचं झालं ना. या तुमचं. हा, प्रियंका ऋषिकेश दुंधारे. प्रियंका ऋषिकेश दुंधारे. बरं, पुढे सासर आहे छान, सासू आहे हौशी. ऋषी रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. येस. या काय म्हण बसू. पूजा लखन मथुरे. बरं, पुढे ये निळे पाणी हिरवं हिरवं रान. कसलं पाणी? ये निळे पाणी हिरवं हिरवं रान. लखन रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखते. ते झुललं नाही ना खाली. हिरवं हिरवं अंगसेवा कामं तेवढी छान केली. ठीक आहे. हिरवं हिरवं रान. निळे निळे पाणी हिरवं हिरवं रान. लखन रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखते. अहो ते गणितच बसत नाहीये. तसंच आहे का? ते सासूने शिकवलाय आई ना. मोबाईल मध्ये होता पहिला मोबाईल भिजवून काढा. येस. जी आपलं नाव? कांचन सागरकुंड. सासू सासरे आहे हौशी. सासू सासरे आहे मयाळू. ननंद आहे हौशी. सागररावांचं नाव घेते न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी. येस. जी आपलं नाव? बंगी गौरव पुणे. पुणे? मम्मी मुंबई म्हणतो. अन्नच पुणे. ते कर तर करायचं ना पुढे. हो हा, पुढे नाव नाही चल कधी कळलं. वाढवलं वडिलांनी पडवलं गौरव रावांची होत. आईनं वाढवलं वडिलांना बडवलं. बडवलं म्हणजे शिकवलं. मला वडिलांनी बडवलं. हा, कोणा कोणी वाढवलं? गौरव रावांचं नाव घेतं त्यांनी सोन्याने बडवलं. तुम्ही का बचत गटाची मीटिंग चालू करता का इथं? इकडचं होऊ दे ना. हा, शैलेश महाजन. पुढे नाजूक पणारा साधुत्व पत्रावे शैलेश रावांसारखे पती देणे. दादा थोडं उडणार नाही जायचं आतला. हा, जी आपला परिचय? दूध सी सफेदी मारते आई वृषाली प्रशांत शिंदे. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा. प्रशांत रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. जी बोला. आरती राहुल. आरती राहुल बागुल. पुढे सोन्याच्या नथीला मोत्याचा साज. राव मी आली मेकअप करून आज, पण राहुल रावांनी सांगितलंच नाही कशी दिसतीये मी आज. व्हिडिओ कॉल करत दाखवा ते सांगतो. रील करून टाका. येस. तुमचं काय नाव म्हटलं? श्रुती अक्षय सव्वालाखे. लाखे. बरं, पुढे रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते. अक्षय रावांच्या डोळ्यात माझेच प्रतिबिंब दिसते. मोबाईल चेक करायचं त्यांचं. हा, बहिणी असं करा ना. अहो तुम्हाला हे माहित आहे का? हे असं हे सिंगल खाली आलं ना असं करायचं. हे असं आलं असं करायचं. स्ट्रेटनिंग कंडिशनर केलं असेल आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत. हो आयब्रो केलं कसं वाटतं माहिती का? जास्त वाले. हा, वा वा छान. जी बोला. गायत्री अक्षय गायकवाड. गोकुळासारखं सासर, घरचे सारे हौशी. अक्षय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. रेणुका कृष्णा जोशी. तुमचं स्पीकर बसलाय का? नाही ना. हा, रेणुका
कृष्णा जोशी. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून. कृष्णरावांचं नाव घेते जोशींची सून. आपला परिचय? सोनी रामेश्वर मस्के. सोनी कोणाची? रामेश्वर. हा मस्के कोण आहे? हा आडनाव. मग तुमचं नाव काय? सोनी. सोनी कोणाची आहे मग? हा सोनीच लाज घे बाबा, जाऊ दे. हा 1 2 3 4 शब्द. 1 2 3 4 5 6 7 8. हा 1 2 3 4 शब्द झाले. 4 रामेश्वर पाटलांना द्यायची होती, कार पण हुंडा झाला. बिचारीने 4 सांगितलं हुंडा दिल्याचं. वा. हा रायगड कोऱ्याला कोरडगिर. आधी नाव सांगा मग रायगडावर जावा. त्यांनी पाठ केलेलं होतं ते पहिलं उखाणं सांगायची झाले. हा पल्लवी विकास शिंदे. पल्लवी विकास शिंदे. पुढे रायगड कोऱ्याला कारागीर होते कुशल. विकासरावांचे नाव घेते क्रांती नाना प्रेशर. बिचारीने आता ट्राय केला, चांगलं वाटलं. हा पूजा दत्ता कुलथे. बोलते कुलथे. राष्ट्रीय पुढे आधार कार्ड छापून देणार आहे मी. बोला. चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे. दत्तरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. होम मिनिस्टर पुढे. जी काय म्हणता? प्रतीक्षा सचिन गायकवाड. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत. सचिन रावांचं नाव घेते, आज आहे संक्रांत. हाताला टीव्ही कोणाच आहे? बहिणी ते खाली सोडा ना. ते वर्ण पडलं तर एक बी चॅनल चालायचं नाही 3 दिवस. बाळा खाली जा, पप्पाला सांग मग मी काय करतो. जा घरी. पप्पा नाही आले? आजी बाबा आले? कुठे आहे आजी बाबा? तुम्ही काय खरं नको करायला. पोरं सांभाळा. आजच्या दिवस तरी सुना राखल. ती सुना पळ खाली. काय पडू नको. लागलं मला बॉडी गाडी घेऊन जाईल. हा प्रियंका कैलास बोडरे. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी. कैलास रावांमुळे आहे माझ्या आयुष्याला जोडी. हा वहिनी चष्मा भारी आहे. फेरी पॉटर सारखा चष्मा वहिनी. थँक्यू. माझं नाव सीमा अक्षय कुंभे. सीडीवर सीडी 32 सीडी. अक्षयराव ओढतात बिडी आणि मी लावते काडी. अरे 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 काल तर काल पण शिवसेनेचाच कार्यक्रम होता इकडे गोगोबल साहेबांच्या इकडे. एका वहिनीने उखाणा घेतला, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का त्याचा मेसेज बघते मी वाकून. आमचे मालक माझ्याकडे पाहतात 2 क्वार्टर टाकून. तसं म्हणलं की उखाणा भारी होता. एकदा पुन्हा घे बाळा. हा ती बिडी भारी वाटली हो. हा तुम्ही काळी लावा. हा साडीच घातली नाही तुम्ही तर. हा सीडीवर सीडी 32 सीडी. अक्षयराव ओढतात बिडी आणि मी लावते काडी. चांगलं तिकडे बघा. येस तुम्ही ड्रेस भारी घातला. काय म्हणतात त्याला? ड्रेसला येस. ही बाजू असल्या ही दोन्ही असले की दोन्हीकडे असं असतं. हा प्रीति सुभाष चपरिया. चपरिया. यस आगे. होम मिनिस्टर के लिए आज सरदर्ज की हुई रेडी. सुभाष जी को बांधी मैंने 7 जन्मों की बेटी. बहिणी तुम्हाला जमल? या जागा कमी पडायला लागली हो. रोहिणी सोनू खंडागळे. रोहिणी सोनू कोण आहे? माझे मिस्टर. सोनू तिथे एक सोनू आहे. पुढं ह्यांचं नाव काय मग? सोनूच आहे नाव. आणि तुमचं? रोहिणी. माझं नाव काय? खंडागळे. खंडागळे. बरं पुढे? इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. काय लावताना लाईट होती का? सोनूरावचं नाव घेते, मी आहे त्यांची लवर. आताच फिरायला दोघं जण गुलाबी साडी लावलेला. हा पूजा सुनील दसवेकर. बरं मी आज आले होम मिनिस्टरच्या दिवशी ते सुनील रावांचं नाव घेते, घरी खूप येता लेट. हा का? बरं धन्यवाद. 2 कमी करा, जागा नाही पुरत आहे. हा जिनू सुरेश गावी. कपाळी लावली टिकली चंद्रकोर. कपाळी लावली टिकली चंद्रकोर. सुरेशराव माझे पती, भाग्य माझे थोर. यस
वहिनी इथली कल्याण सर खाली आहे. पूजा गणेश बनकर. हे तर 45 तर तुझंच झालं भाऊ, नावच नाही दुसरं. हा चांदीचे जोडवे पतीचे खून गणेशांचं नाव घेते बनकरांची सून. 1 2 3 4 झाली. अहो लय भारी लय 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 भारी. रेडी करू सुरुवात. साईराम तळे ते खाली सोडा. कसं दिसतंय नका धरू. शिवाय काही करता असं कोण धरतं का? नका वहिनी धरू नका, त्याचं घाट दिसते. हा रेडी. हा तळ्यात मळ्यात त्या कडच्या बाईला जागा ना ते विचारे अशी. अहो एखादं सीट खाली होतो मागं उभं राहावं. आवडच कार्यक्रम आहे. रेडी तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर मळ्यात. गेले ना. एक डाव भूताचा उंच असतो मला. असं डबल बोललं की तिकडेच हॉल्ट करायचा, पुढे जायचं नाही. आलं लक्षात. करू सुरुवात. चलो साईराम. बघूयात कोण जिंकते. तळ्यात मळ्यात मळ्यात. शेजारीला विचारा ना. मळ्यात मळ्यात बोलले मळ्यात बोललो. बर एक चान्स. जाधव बिचारी एवढी तयार होऊन आले. नीट लक्ष द्या. ह्यांचं सत्यनारायण लगेच करून दाखवतो. रेडी वहिनी डन. मळ्यात हा हा तळ्यात बरोबर तळ्यात. काय झालं? हे गेलेले पाठवण्याचं. गेले गेले. तुम्ही नाही गेले. येस लक्ष द्या. कोण गेला? थांब की थांब. मराठी येत नाही. ये हा तुम्हाला समजलं काय करायचं? काय तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. अच्छा हिंदी आहेत का? हाँ तड़े में बोलो तो फुड़ उड़ी मारने का, मड़े बोलो तो मांग मारने का, और खड़े में हो तो कड़ो कड़न जाने का. ओके बीच बीच में ऐसा भी करने का. ये बंद नहीं होना म्हणते. इससे एक्सरसाइज आहे आज. यस हे दोघींना सांगितलंय तळ्यात कुठं मळ्यात कुठं एवढं सांगून सुद्धा लगेच आउट होणार आहेत. लक्ष राहू द्या. रेडी तळ्यात या बसून घ्या. काय त्याला 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. चला सोनू वहिनी. सोनू सोनू काय झालं? मागच्या वेळेस औरंगाबादला आउट केलं. हा का तुम्ही तेव्हापासून मला ओळखता? बरं लय दिवसापासून ओळखते मला का. कुठं बघता कार्यक्रम? इंस्टाला. इंस्टाला. बिचारी देख वहिनी जा घेऊन जा. नाही डिस्प्ले जा. कधी लग्न झालं तुमचं? 2.5 वर्ष झाले. ताजं ताजंच आहे म्हणजे अजून. आणि त्यांचं कधी झालं? सोबतच झालं. छान आहे. वहिनी तुमचं? 3 वर्ष झाले. कसं कसं झालं? लव्ह मॅरेज. वाव तुझे देखा ओळख कुठं झाली? गावामध्ये. गावामध्ये. बरं ते काय करतात? मोबाईलचे शॉप आहे. रिचार्ज मारूनच कार्यक्रम झालाय. काही चुकी नाही. डिस्प्ले बी ह्यांनीच बदलून घेतला. बरं पहिलं प्रपोज कोणी केलं? प्रपोजच नाही झालेलं. मग डायरेक्ट मोबाईलच्या दुकानात मग डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. मी त्यांनी. मग पुन्हा कोर्ट मॅरेज केलं. घरचे म्हणजे मम्मी पप्पा अजून बोलत नाही पण आहे चांगले. मी सांगतो फोन करून बोला म्हणून. बरं भांडणं होतात? नाही. नवीन आहे हो. जुना झाल्यावर बघू. नवीन नवीन होतच नसतं आहे का नाही. त्या दोघींचा कार्यक्रम झाला. लक्ष द्या बरं. रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात. आई काळूबाईचं अंगात वगैरे येत नाही ना. बिचारी म्हणून अंगात आणायची. 2-3 पटकन थांबवणार दत्ता. हे शिंदे 2-3 थांबव ना पटकन. जागाच नाही मला उभंच राहील. फक्त 2-3 बसून घ्या. जागा पुरत नाही उभं राहायला. अहो वहिनी 2च मिनिटं बसा.
सर का इकडे सर का जागा नाही खूप कट्टोकट महिला उभा आहे सगळ्या यस चला वहिनीकडं चला जागा झाली ना आता चला इकडं हा रेडी तळ्यात पुढं मळ्यात मागं तळ्यात उडी मारायची तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात नाही बसून सही उभा राहा आऊ झालेली पाठव खाली हा चलो रेडी मळ्यात तळ्यात वहिनी कधी लग्न झालं 6 वर्ष झाली कसं झालं आमदार साहेब लव्ह मॅरेज झालेल्या लाडक्या बहिणी डबल पैसे येत नाही कुठे ओळख झाली होती लग्नामध्ये गेले ओळख झाली प्रपोज कोणी केलं त्यांनी केलं बरं काय म्हटलं होते सिरियस आहे हो काय मोठ्याला वाटतं का आमदार आहेत समोर एवढं मोठ्या समोर सिरियस विचारायला लागले काय म्हटलं होते माझा पण लग्नाचा प्रयत्न चाललाय मग विचारून ठेवतो म्हणले तर काय म्हटले तुझा नंबर दे म्हणे तुला तर लगेच चळ भरतो 2 मिनिट दम काढला हा मग तुम्ही पुन्हा दिला का नाही दिला नाही दिला बरं मग पुन्हा त्यांनी त्यांची बहीण माझी मैत्रीण आहे त्यांच्याकडनं नंबर घेतला हा मग नंबर घेतला पहिला कॉल कोणी केला त्यांनीच केला बरं काय म्हटलं त्यावेळेस काय आरती बोलते आरती वा हा मग पुन्हा आमच्या पैसे पण आहे होय हा मला ते खूप आवडते म्हणून मग तुम्ही काय म्हणजे आईला विचारून सांगते काय म्हणले मी म्हटलं तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले सांगा ना सर पण चर्चा झाली हा म्हटलं माझ्या घरच्यांना येऊन जायला पाहिजे त्यानंतर झालं आता बोलतात सगळे घरचे ते जॉबवर आहे ना बरं 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 काय प्रगती एक मुलगा एक मुलगी आमदार साहेब मी त्यांना विचारलं काय प्रगती केली ते म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी झाली त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही शुभेच्छा द्या लेकर कोणी सांभाळायची प्रगती म्हणजे मला आज कळलं डॉक्टर साहेब प्रगती म्हणजे 2 एक मुलगा एक मुलगी आहे त्यांची प्रगती त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा लेकर तुम्ही सांभाळणार आहेत का नाही चला शुभेच्छा ह्याला काही शुभेच्छा देणार का काय बघायचं कशाला मी शुभेच्छा तर असू द्या त्यांच्याकडे शुभेच्छा स्वीकारल्या असेच बाहुले आनंदात आणि हसत राहा रेडी तळ्या या बसून वा सत्यनारायण उरकला तुमचा एकदा बाय तुम्ही गेले ना सकाळी मी हम साथ साथ ये रेडी वहिनी रेडी ना पाठताल बरं तुम्ही मळ्यात बरोबर मळ्यात रेडी तळ्यात तळ्यात इकडे तुमचं पण लव्ह मॅरेज आहे ना नाही अरेंज मॅरेज आहे का आणि त्यांचं पण अरेंज मॅरेज कुठे राहता इथेच वैजापूरला इथे आणि ते पण इथेच असतात ना अच्छा इथेच असतात काय करतात ते बिझनेस शॉप आहे तुमचं रेडी तळ्या गेला बिचारी आता बॅलन्स गेला तर त्यांचं मोबाईलचं दुकान आहे ते म्हणे बॅलन्स गेला जी हा पधारो महाराज देश रेडी मळ्यात तळ्यात तुम्ही उड्या अशी म्हणता तुमने बुलाया मैं चली आई मैं निकल गई दोन्ही एकदाच टाकायचे रेडी तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात चल रेडी तळ्यात आले का उद्या मळ्यात मळ्यात तो कथे गेला सकाळी जन्म के साथी है हम साथ झाले 7 रेडी तळ्यात प्रॅक्टिस वगैरे करून आहेत का तुम्ही असं मला म्हटलं नाही नवरा बायको नाही कर प्रॅक्टिस तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात
तिथं रस्ता जायला जाऊ आपलं पार्लर सांभाळायचं काय बसा उखाणा किती मोठा घेतला होतो रेडी मळ्यात हा तळ्यात रेडी तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात गेल्या रेडी एकदा ट्राय करू नका सगळ्या जणी जिंकल्या सत्कार घ्यायचा आपल्याला हा वहिनी पुढे जाऊ मी का भंगारवाला पुढे जायला एवढं विचारते मध्ये पुढे जावं म्हणत तुम्ही हा रेडी वहिनी जी मळ्यात तळ्यात एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही काय करता आणि ते शेती करा बरं आहे सगळं जर समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर काय करणार घरी येणार हे तर म्हणा रेडी तळ्यात या आता बहिणी फिरून होतं झालं की नाही आता तुम्ही बोला आता एक काम करा प्रदर्शनाच घ्या तुम्ही कुठं आला संभाजीनगर खास कार्यक्रमासाठी किती दूर आहेत ना ते किती दूर आहे किती लांब आहे माझी मैत्रिणी तर राहते मी कधीच नाही आले आज फक्त कार्यक्रमाला आले टाइम आले बाई डॉक्टर त्यांना गोळ्या वेळ्या द्यावर जाताना खायला एवढं लांब नाही म्हणणार काय ते नीळ पुढेसारखे सदत नाही बरं मी तुमच्याकडे बघत नाही रेडी मळ्यात रेडी हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात कोण गेलो गेलेलं पाठवूया सोन्या बहिणी तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर काय भेटणार आहे काय भेटणार आहे गाडी आहे टू व्हीलर माझ्या भावाला दे गाड्या ते काय करतात ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला जीव थोडा ओ वहिनी इकडे या बोललेच नाही इकडे या काय नाही टाटा म्हणायचं होतं बा बिचारी हो या इकडे आपण पट्टीत आणून कार्यक्रम करतो तुमचा बरं हा तुमचं कसं झालं अरेंज मॅरेज भांडण दुसरी बायको होईल म्हणलं वगैरे असेल की मग आणि पहिली वाली कुठं आहे माहेरा बाहेर आहे आणि मग तुम्ही दुसरी वाली आहेत प्रगती एकच मुलगा आहे प्रगती किती आहे सर भरपूर प्रगती आहे पण मुलगा एकच आहे प्रगती सांगितली तर सगळं लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज आहे बरं आहे ना सगळं साहेबांचं प्रेम आहे का झाडं लागलं होतं काय अरे काय करावं देवा रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात मळ्यात रेडी मळ्यात नमस्कार तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हा रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात हा रेडी मळ्यात या सगळ्याच वळी जिंकल्या दोन जण
तुझ्यासाठी 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 आले मनात रे बाळा रे, तुझ्यासाठी आले मनात रे बाळा, तुझ्यासाठी आले गाणं पण तुम्हालाच म्हणायचं, डान्स पण तुम्हालाच करायचा आहे. ज्यांचं भारी होईल त्यांना 5,000ची पैठणी इथून चालू करतो. वैनिकने शिट्टी मारायला साऊंड. हा बोला. गाणं मुळीच नव्हतं म्हणायचं पण डान्स पण करायचा. बोला. हा आवरा तुम्ही तासभर गेल तर काय अडचण नाही. हा स्क्रीनला हेच दाखवा बरं, कारण की काय होतंय उठवू नका जाग्यावरच. बोला. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. वर्ण येणारी इथं थांबू नका. चला सोनू वहिनी चला या. हा. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनानं. तुम्ही पहिल्या दवाखान्यात जाऊन या, दिले देऊ नका यांना कोणालाच. हा या. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 घ्या देवाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा ए बळा तू खाली बस की. अय सोनिया लग्न होत नसतं, खाली बस. हा बोला. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले मना. तुम्ही राहिले. हा. मुळीच नव्हतं नको. हा बोला. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. गायकवाड वहिनी बोला. हा रिचार्ज मारून बोला. हा नाही सुरुवातीपासूनच करायचं आपल्याला. हा. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वना. आता गाणं या वहिनी चला थोडं फास्ट घ्या वरचं. हा. मुळीच नव्हतं रे कान्हा केसावर भांडी नाही का, तुमचा टोन तसा लागला हो. केसावर मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले मना. असं म्हटलं लाडक्या बहिणी योजनेचा डबल हप्ता जमा झालाय. जे वरणार आहेत त्यांनी खाय. वहिनी तुम्ही जावा, बघा फुग्यात पण होतात, डान्सला पण होता. तुम्ही जावा पहिले, इथे नका थांबू. लय ताप व्हायला. डॉक्टर साहेब तुम्ही नाही वर्ण आलेली खाल्ली नाही. अहो प्लीज दुसरा चार अर्थ आहे. हे उतरताना त्या बाजून उतरायला सायद्री. हा. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कान्हा. आंबा पिकतो रस गळतो, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले. सुंदर सुंदर सुंदर. वहिनी नवरा बायकोन रोज जर तासभर असं केलं तर स्लिम ड्रीम होऊन जातील दोघ जण पण. हा ना. लय वाढली करून अजून. हा. मुळीच नव्हतं रे कान्हा. एक नंबर. ह्यांना बक्षीस द्या. हे शिक्का पाठवणार का? छान करताय.
एवढा शिक्का अगर पेन तुम्ही या ना इथं छान करताय तुम्हाला बक्षीसच देणार आहे दादा 5 बक्षीस आणा आम्हाला अहो तुम्ही या इथं छान करताय बाळा हे शूट घे हां इथं येते इथे इथं अहो या इथं छान हां यस जमतंय येते हां हां मुळीच नव्हतं रे गाणं माझ्या मनात तुझ्यासाठी आले बसला का वेळ काय हा अजून मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी ह्यांना पण भारी येते बघा ए शिक्का अगर पेन पाठव ना काय ते खाली हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात पाऊले चालती तुझ्यासाठी आले बघा गाणं मी म्हणतो तुम्ही सगळे मिळून डान्स करा पेन अगं सह्याद्री शिक्का दे मला राणी ग माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मनात रे गाणं रे तुझ्यासाठी आले वर चला इथे माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा तुझ्यासाठी आले मनात रे तुझ्यासाठी आले एक 2 3 4 5 बाकी मागवा हे तुम्ही घ्या 6 तुम्ही घ्या पुढं बाकीचे थांबा मागं जाऊ त्या ग्रुप मध्ये घुसा
मी आता 10 जणी निवडल्यात फिरून की त्या 10 जणींना 10 बक्षीस आहे. आता परीक्षेसाठी निवडणार आहे डान्स परफॉर्मन्स. आणि मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज काय गाणं थोडंसं, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज भाभी भाभी बोले जवा बघतीस तू जवा बघतीस तू मला आमदार झाल्यासारखं जवा बघतीस तू माझ्याकडे, तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. माझा पदर रेडी रेडी आणि काय व्हायचं वारे माझा पदर.
देवाचा तुम्ही काय 2 मिनिटं थांबाव. अर्थात देवाकडे दोन्ही हात वर करून करा. माऊली आयुष्यात पुन्हा संधी मिळेल नाही मिळेल, पण आज मिळाल्या संधीचं सोनं करा. कारण की तुमचा आशीर्वाद त्यांना मिळणं गरजेचं आहे. म्हणून सांगतोय की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तो हात म्हणजे तुमचा आहे. तुमचा आशीर्वाद त्यांना मिळावा, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही हात वर करून आशीर्वाद द्या. देवाकडे मागणं मागा. तुम्ही लाडक्या बहिणी आहेत, माझ्यासाठी बहिणी आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मागणं मागा. आणि माऊली बाई पण सांगण्याची गोष्ट आहे, बाई पण जगण्याची गोष्ट आहे. हे सांगण्यासाठी खास मी इथं आलो होतो. तुम्ही हात वर करा. जगाच्या पाठीवर कितीतरी पुरुष मोठा झाला, तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. कारण की माऊली तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि प्रत्येक पुरुषाला तुमच्या उदरातनं जन्म यावं लागतं. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून आम्हाला आनंद आहे. माऊली तुम्हाला सगळ्यांना इथून नतमस्तक होतो. सांगतो आयुष्यात आज जगलात ते लक्षात राहील असं जगून घ्या. पुन्हा संधी नाहीये. रेडी? हात वरती सगळ्यांचे. हात खाली करणाऱ्या व्यक्तीला पुढच्या आयुष्यात हात नाही मिळणार एवढी गॅरंटी द्यायची. रेडी? दिले बाई पण भारी देवा. बसू नका. बसले की लगेच मरतोय बघा. रोग आलाय, जवळ आलाय, डॉक्टरांना विचारा वाटलं असतं. दोन्ही हात वरती. जे बसले त्याला उठवा. दोन्ही हात वरती करा. तुमचा आणि माझा आवाज एक झाला पाहिजे. परमेश्वराला साकडं करायचं. कुठलाच रोग येऊ नये, कुठलाच आजार म्हणजे जे होते ते होऊ नये आणि सगळे निरोगी राहावे म्हणून परमेश्वराकडे साकडं करा. आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना उभं आयुष्य लावो. त्यांच्या परिवाराची इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या एवढी एकदा प्रार्थना करतोय. हात वरती. रेडी? माझ्याबरोबर आजाद केलं तुला. यस रेडी? ओ बुलाती है, ओ बुलाती है मगर बार बार करेगी कॉल, कॉल उठाने का नहीं. बार बार करेगी कॉल, कॉल उठाने का नहीं. बार बार करेगी कॉल, कॉल उठाने का नहीं. ओ बुलाती है मगर, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. केला ये डीजे चालू नको ठिकाणा असा तू घालू. नको ठिकाणा असा तू घालू. और सोनं बी झालं ही झुमकावाली पोरं हाय नदी किनारी चालली. तुझं माझं बाजी नाव, तुझं मन बाजी नाव. तुले सांगते मी ऐसो साजन, तुले सांगते मी ऐसो साजन. मला करायला दोन्ही साजन. झुमकावाली पोरं हाय नदी किनारी. जिसे देख मेरा दिल कोई जन्नत की
निराया झाली माझी गुलाबी साडी आणि दिसते मी छान राया नकरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरगी हिंदी हिंदी बरोबर आमची लावलेली माया वाया गेली ज्याची होती त्यानंच ज्याची होती त्यानंच आम्ही लावलेली माया आज मायाला गेली जीवनी माझी उडून गेली रत्नासारखी सजना गेली रत्नासारखी सजना गेली जीवनी माझी उडून गेली शेट वाईट त्याला पाहताच दुश्मन त्याला पाहताच दुश्मन थरथरतो साऊथच्या विलनवानी मैं झुकेगा नहीं मैं झुकेगा नहीं साऊथच्या विलनवानी करतो गजानवा बुलेट गाडी कोण फिरतो साऊथच्या विलनवानी करतो गजानवा शिंदे गावा ऐका आता हे गाणं आघ बाई शानू विना रंग सनाय आघ बाई शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही आघ बाई नवऱ्याची शपथ आहे नवऱ्याची शपथ आहे फोडू नका नवऱ्याची शपथ दिली की शांताबाई नका फोडू आता चला जरा अगं माझी आई भागोरी झाल्यावर तिची केस धरली ती चला ज्याचा फुटला त्यांनी बाहेर
ठीक आहे. एकच चौघीने 4 बाटल्या घ्यायच्या. चौघीने 4 नाही चौघीने 4 फिरायचं बाटली घ्यायची. 2 4 6 1 2 3 4 5 6 7 9 10 सत्यनारायण झाला तुमचा. अरे वहिनी बाटली ठेवा इथं लागणार आहे आम्हाला. उचलून काय करता. त्या बाईचं तर बॉल तिथं सुटलाय. नुसतंच पाय घेऊन आले आणि खाली बघा ती बॉल त्याला खाली बाकी हाय माझ्या आहे वहिनी नाही ना एक मी माझ्या कोणाची शपथ घेऊ. चला निघा खाली. काहीतरी करायला भेटलं आणि तुम्ही भेटले याचा खूप मोठा. यांना कुकर देऊन टाका. एवढं छान बोललं होतं. हे असं भांडणं इकडे इकडे त्या पिवळ्या साडीला काय देऊ नका. ह्यांना कुकर द्या. ह्यांना आऊट झाली तरी कुकर नाही करणार. अहो चांगलं बोलायचं मला घेऊन. चालू झाली आता. एकच हात वापरायचं सांगितलंय. एवढं सोपं हो. आधी सोडलं का पहिला दुसरा पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा जाता हा दुसरा तो तिसरा जाऊ लागला. चौथा पाचवा मागे मागे पाचवा. जन्म के साथी है कुकर घेऊन या. कुकर घेऊन या. पैठण देतो. अभिनंदन. पहिल्या 5 जणीला पैठणी द्या आणि त्यानंतरच्या 5 जणीला फोडायचं तिथं.
त्याला सगळ्यांना कुकर द्या. ऐका दादा, मला तर माईकवर काही गोष्टी बोलायला लावू नका. हाच माझा व्यवसाय आहे. सगळ्या गोष्टी करतो दादा आम्ही. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट सजेस्ट करणार तर माझा कार्यक्रम कसा करू? थांबा थोडस. राहू द्या. 4 आहेत ना? 4 का 2 ऍड करू? नाही कुठं तुम्ही म्हणलात ना जमेल. आता नाही जमते. नाही जमत आहे. घेऊन जा नवऱ्याला दाखवा. त्याच्यामुळे वेगळ्या गोष्टी इकडे. लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी, लय भारी, लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी. क्रांती भाऊजी